ठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा करणार नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज तडजोड आमच्याकडून होणार नाही. आणि म्हणून आज देशभरामध्ये आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची. सगळे लोक काय येत आहेत, कारण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं काम स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय, लष्कराला शिव्या देताय. पहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एका तरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सात्वन करायला? तेव्हा कुठं होते दादा? आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबवायची. तर 16 एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो. बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज केला. काय वेळ आली तुमच्यावर? ते पण केलं, ती पण नीट केली नाही. व्हिडिओ ती तरी नीट करायची होती. एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये त्या ह्याच्यात ऐकता, क्लिपमध्ये. आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली? याचं कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय, बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो, शिंदेला हलक्यात घेतो, त्याचा टांगा पलटीच होतो. आणि मग तो शिंदे ठाण्यातला असू दे नाही तर नाशिकचा शिंदे असू दे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण, मनात इरादे पक्के, नाशिकच्या आखाड्यात तो देणार भल्या भल्यांना धक्के. आणि त्यामुळे आता तुमची एवढी सगळी टीम आहे, सगळे लोक आहेत, पेलवान लोक पण आहेत. आता आणि तुम्हाला सांगतो आपल्या पेलवान लोकांची एक करामत. आपल्याकडे तो पेलवान काय नाव, चंद्रहार पाटील पेलवान आपल्याकडे प्रवेश केलाय 5000 पेलवान घेऊन. आता ते काय करणार आहेत माहितीये? आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, सैनिकांसाठी 1000 लोक जाऊन काश्मीरमध्ये रक्तदान करणार आहेत आपल्या त्या लोकांसाठी. आणि म्हणून हे असे लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत. काय मला पाहिजे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून येत आहेत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे. थोडं बोललं की लगेच तवरून ताक काढते. त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे, काय तो विलास शिंदे गेला, आम्हाला काय फरक पडणार नाही. खुर्चीवर बसवा ना, खुर्चीवर बसवा, खुर्चीवर बसवा. अरे काही खुर्चीवर. शिंदेना हलक्यात घेणाऱ्याचा टांगा पलटी होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. ठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधताय. शिंदेना हलक्यात घेणाऱ्यांचा टांगा पलटी होतो असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.